शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 18 त्रिमितीय आकार निर्मिती सौ बेरड आज्ञा। प्रकरण 18 त्रिमितीय आकार। यामध्ये आपण वेगवेगळे आकार पाहणार आहोत। या ठिकाणी मी तुम्हाला इष्टिका चिती आणि घन या दोन आकृत्या काढलेल्या आहेत। तर याचे प्रत्यक्ष उदाहरण पाहूया। तर इष्टिका चिती कशास म्हणतात? तर इष्टिका चितीची सर्व पृष्ठे आयताकार आहेत आणि समोरासमोरील पृष्ठे अगदी सारखी आहेत। इष्टिका चितीला चौकोनी चिती देखील म्हणतात। मग इष्टिका चितीचे उदाहरणं कोणती आहेत? तर पहा, बांधकामात वापरलेली वीट, काडेपेटी, साबणाची वडी आणि हा साबणाचा बॉक्स, ही सर्व इष्टिका चितीची उदाहरणं आहेत। आता इष्टिका चितीला कडा, शिरोबिंदू आणि पृष्ठांची संख्या किती आहे हे आपण प्रत्यक्ष पाहूया। तर पहा, सर्वात प्रथम आपण कडा पाहूयात। वर ह्या तुम्हाला 4 कडा दिसत आहेत। या 4 आणि उभ्या 4 पहा, 5, 6, 7, 8 आणि खालच्या 9, 10, 11 आणि 12, म्हणजे इष्टिका चितीला 12 कडा आहेत। आता शिरोबिंदू, आता ही जी टोकं दिसतात ती शिरोबिंदू आहेत। मग 1, 2, 3, 4 आणि खालची बाजू आपण वरती घेऊया, 5, 6, 7 आणि 8, म्हणजे शिरोबिंदू 8 आहेत। आता पृष्ठे पहा, तुम्हाला समोर दिसतोय तो 1, त्याच्या खालचा 2, 3, 4, 5 आणि 6, म्हणजे इष्टिका चितीला 6 पृष्ठे आहेत। आता आपण दुसरी आकृती पाहूया, घन। आता घन कशाला म्हणायचं? चौकोनी चितीचे सर्व पृष्ठे समान चौरसाकृती असतात तेव्हा त्या चितीला घन असे म्हणतात। आता या ठिकाणी मी तुम्हाला एक बर्फी दाखवलेली आहे। पहा कसा आहे आकार, तर प्रत्येक पृष्ठ हे चौरसाकृती आहे। पहा, आणि सापशिडीतील खेळण्यासाठी वापरण्यात येतो तो फासा, तो देखील घनाचे एक उदाहरण आहे। आता इष्टिका चिती व घन या दोन्ही आकारांच्या कडा सारख्याच आहेत, शिरोबिंदू देखील सारखेच आहेत आणि पृष्ठे देखील सारखेच आहेत। प्रत्यक्ष आपण साहित्याद्वारे कडा, शिरोबिंदू आणि पृष्ठे समजून घेऊया। आज आपण त्रिमितीय आकार, यामध्ये विविध त्रिमितीय आकार असलेले साहित्य आपण पाहणार आहोत। तर पहा, या ठिकाणी सर्वात प्रथम इष्टिका चिती हे साहित्य आपण हातात घेतलेलं आहे। निरीक्षण करा, इष्टिका चितीचे सर्व पृष्ठ हे आयताकार असतात आणि समोरासमोरील पृष्ठे हे अगदी सारखे आहेत। इष्टिका चितीलाच चौकोनी चिती असं देखील म्हणतात। मग सांगा बरं, अशी कोणती उदाहरणं आहेत इष्टिका चितीची? तर काडेपेटी आहे, साबणाची वडी, आपल्या घरातील फर्निचरचं जे कपाट असतं त्याचा आकार देखील इष्टिका चिती आकारासारखा असतो। मग आता आपण याचे शिरोबिंदू, कडा आणि पृष्ठे हे मोजूयात। तर सर्वात प्रथम आपण शिरोबिंदू पाहूया, 1, 2, 3 आणि 4, 5, 6, 7, 8, म्हणजे 8 शिरोबिंदू आहेत। आता कडा पाहूया, पहा 1, 2, 3 आणि 4, आता खालच्या बाजूने 5, 6, 7 आणि 8, उभ्या 9, 10, 11 आणि 12, म्हणजे इष्टिका चितीला 12 कडा असतात। आता पृष्ठे हे सपाट पृष्ठ या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत। मग 1, 2, 3, 4, 5 आणि 6, इष्टिका चितीला 6 पृष्ठे असतात। पहा, मग या ठिकाणी आपण इष्टिका चिती आकाराचे साहित्यावरून कडा, शिरोबिंदू आणि पृष्ठे यांची संख्या आपण काढलेली आहे। आता आपण पाहूया घन।
पहा हा जी चौकोनी ठोकळा आहे पहा, याला घन असे म्हणतात. मग सांगा बरं असे घन आकार असलेले उदाहरणं सांगा बरं. तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहतात तर पहा, तुम्ही सापशिडी खेळतात. मग सापशिडी खेळातील जो फासा आहे, आपण असा फासा टाकतो की नाही, तो फासा अशा घन या आकाराचा असतो. शिवाय बर्फी याचाही आकार घनाकृती असतो. मग पहा, या चौकोनी चितीचे सर्व पृष्ठे हे चौरसाकृती असतात. मग आता याचे आपण कडा, शिरोबिंदू आणि पृष्ठे मोजूयात. तर सर्वात प्रथम आपण शिरोबिंदू पाहूया. पहा 1, 2, 3 आणि 4, 5, 6, 7 आणि 8 म्हणजे 8 शिरोबिंदू आहेत. आता कडा मोजूयात. पहा वरच्या 4 आहेत, 1, 2, 3 आणि 4. आता खालच्या पाहूया 5, 6, 7 आणि 8. आता उभ्या 9, 10, 11 आणि 12. कडा 12 आहेत. आता पृष्ठे, हे जे सपाट भाग आहे याला पृष्ठ म्हणतात. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 पृष्ठे या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे इष्टिका चिती आणि घन यांच्या कडा 12, शिरोबिंदू 8 आणि पृष्ठे 6 असतात. आता आपण त्रिकोणी चिती पाहूया. आता याला त्रिकोणी चिती का बरं म्हणायचं, तर पहा याच्या पृष्ठाचा आकार त्रिकोणी आहे आणि दोन्ही बाजूस सपाट आहे, म्हणून याला चिती म्हणायचं. आकार त्रिकोणी आहे पृष्ठाचा. पहा मग या आकृतीला असं त्रिकोणी चिती असे म्हणतात. मग आता याचे शिरोबिंदू किती आहेत, तर पहा आपण प्रत्यक्ष मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6 शिरोबिंदू 6 आहेत. आता पृष्ठे हे पहा, खालचा 1, वरचा 2 झाले, 3, 4 आणि 5, याला 5 पृष्ठे आहेत. आता कडा पहा, वरच्या बाजूने 3 दिसत आहेत, 1, 2 आणि 3. आता खालच्या बाजूने 4, 5 आणि 6, 7, 8 आणि 9. पहा 9 कडा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. आता आपण वृत्तचिती पाहूया. वृत्तचिती म्हणजे काय रे, यालाच दंडगोल म्हणतात. वृत्त म्हणजे वर्तुळ. पहा याचे पृष्ठभाग कसे बंदिस्त आहेत आणि सपाट आहेत. मग मला सांगा याला कुठे शिरोबिंदू दिसतोय का रे, तर वृत्तचितीला शिरोबिंदू नाही. मग याचं उदाहरण म्हणजे पहा, आपल्या घरी गोल आकाराचे डबे असतात पहा, झाकण लावलेले, तर ते म्हणजे वृत्तचिती. मग वृत्त म्हणजे वर्तुळ. मग पहा या बंदिस्त वृत्तचितीला 2 वर्तुळाकार सपाट पृष्ठे आहेत. पहा आहेत की नाही सपाट पृष्ठ, आणि एक वक्राकार असतं, हे वक्राकार पृष्ठ आहे. 2 वर्तुळाकार कडा आहेत. पहा 2 वर्तुळाकार कडा आहेत आणि याला शिरोबिंदू नसतो. म्हणजे याला एक वक्राकार पृष्ठ आहे, शिरोबिंदू नाही आणि 2 वर्तुळाकार कडा या ठिकाणी आहेत. मग याला वृत्तचिती असे म्हणतात. पहा आता याला टोक आहे पहा, वरच्या बाजूने सुईसारखं टोक आहे म्हणून याला सूची म्हणायचं. आणि याचा पृष्ठाचा आकार हा सपाट आहे आणि चौकोनी आहे म्हणून ही चौकोनी सूची. पहा वरचे टोक सुईसारखे आहे आणि हा जो तळवा खालचा आहे तो सपाट आहे आणि चौकोनी आहे म्हणून या साहित्याला चौकोनी सूची असे म्हणायचं. मग आता याचे आपण पृष्ठ मोजूयात. हे पहा हे सपाट हे 1 आहे आणि वरती 4, 1, 2, 3 आणि 4 आणि खालचे 1, 5, याला 5 पृष्ठ आहेत. आता शिरोबिंदू 1, 2, 3, 4 आणि वरचे 1, 5, 5 शिरोबिंदू आहेत. कडा खाली 4 दिसत आहेत पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, याला 8 कडा आहेत. म्हणजे ही जी चौकोनी सूची आहे 5 पृष्ठे, 8 कडा आणि 5 शिरोबिंदू असतात. मग चिती आणि सूची याच्यातला फरक काय आहे तर पहा, सूचीचं टोक सुईसारखं आहे आणि चितीचं टोक हे सपाट असतं, दोन्ही बाजूला ते सपाट असते.
आता याच्यानंतर आपण शंकू पहा. शंकू कशाला सांगा बरं. असे आकार तुम्हाला कोठे दिसतात पहा. वाढदिवसाला तुम्ही विदूषकाची टोपी घालता की नाही, मग त्या टोपीचा आकार शंकूसारखा आहे. किंवा आईस्क्रीमचा कोन शंकूच्या आकाराचा आहे, मग यालाच शंकू असे म्हणतात पहा. आता याचा पृष्ठभाग हा सपाट आहे, पण तुम्ही जी विदूषकाची टोपी घालतात त्याचा आकार मात्र सपाट नसतो, तुम्हाला ती डोक्यात घालायची असते. मग पहा, याला एकच शिरोबिंदू आहे पहा वरती. याला एकच शिरोबिंदू आहे. वक्राकार एक पृष्ठ आहे आणि सपाट एक वक्राकार पृष्ठ आहे आणि ही वर्तुळाकार कड आहे. याला वर्तुळाकार एक कड आहे, शिरोबिंदू एक आहे आणि एक वक्राकार सपाट पृष्ठभाग आहे. अशी ही शंकूची आकृती आपल्याला दिसते. यानंतर पाहणार आहोत याला काय म्हणतात रे. याला गोल म्हणतात. मग असे गोल आपल्याला कुठे पाहायला मिळतात. लाडू, चेंडू, गोळाफेकीचा धातूचा गोळा या आकारांना गोल म्हणतात. मग पहा, गोलाला शिरोबिंदू दिसतोय का रे. गोलाला शिरोबिंदू दिसत नाही. मग गोलाला कड देखील नाही. मग गोलाला एकच वक्राकार पृष्ठ असते. पहा, गोलाला एकच वक्राकार पृष्ठ असते आणि या आकाराला गोल असे म्हणतात. उदाहरण लाडू, चेंडू आणि गोळाफेकीचा धातूचा गोळा. आता पुढचा आकार आपण पाहणार आहोत पंचकोनी सूची. आता याला सूची का म्हटलं तर सुईसारखं टोक आहे आणि खालच्या कडा किती आहेत. 1 2 3 4 5 म्हणजे 5 बाजू असलेला हा आहे, म्हणून पंचकोनी सूची. मग आता आपण पृष्ठ पाहूया. हे पहा, वरती 5 पृष्ठवर एकत्र जुळलेले आहेत. मग वरचे 5 पृष्ठ आणि खालचा सपाटे असे 6 पृष्ठ आहेत. आता शिरोबिंदू पहा, 1 2 3 4 5 आणि हा एक 6. मग याला 6 शिरोबिंदू असतात. आता कडा किती आहेत तर पहा, 1 2 3 4 आणि 5. आता वरती गेलेल्या 6 7 8 9 आणि 10. पहा, वरती गेलेल्या 5 आणि खालच्या 5 अशा 10 कडा या पंचकोनी सूचीला असतात. आता आपल्याला पाहायची आहे षटकोनी चिती. आता चिती कशाला म्हणायचं तर त्याचा सपाट पृष्ठभाग आहे. पहा, दोन्ही बाजूने सपाट आहेत म्हणून याला चिती म्हणायचं. आता चितीचे शिरोबिंदू प्रथम मोजूया. 1 2 3 4 5 आणि 6 7 8 9 10 11 आणि 12 म्हणजे या चितीला 12 शिरोबिंदू आहेत. आणि पहा, पृष्ठे किती आहेत पहा, खालचा 1 आहे, वरचा 2. पहा, 3 4 5 6 7 आणि 8 पृष्ठे आहेत. पहा, किती पृष्ठ आहेत 8, म्हणून याला षटकोनी चिती असं म्हणतात. पहा, आता याला आपण याच्या कडा मोजूयात. पहा, कडा मोजूयात. खाली तुम्हाला 6 दिसत आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. ह्या खालच्या 6 आणि पहा या ठिकाणी 6 आहेत. 7 8 9 10 11 आणि 12 आणि उभ्या 13 14 15 16 17 आणि 18 म्हणजे याला 18 कडा आहेत. 12 शिरोबिंदू आहेत. पहा, वरचे 6 आणि खालचे 6 असे 12 शिरोबिंदू आहेत. आणि पहा, पृष्ठे 8 आहेत. उभे हे 6 आणि 7वा आणि हा 8वा.